कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हाडाच्या MIGच्या घरांना HIGच्या लोकांना अर्ज करता येणार आहे, तर भारताला मित्र देश रशियाकडनं दिलासा मिळालेला आहे. मराठी पाट्यांसाठी महिन्याची मुदत आता संपली आहे. अश्लील ॲपवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. अमूलच्या दूध किमतीत वाढ करण्यात आलेली आहे, तर साताऱ्यात हिंद केसरीचा थरार रंगणार आहे. अपयशामुळे आमिर नाराज आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 14 मे वार गुरुवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाची. म्हाडाच्या मुंबई मंडळानं जाहीर केलेल्या लॉटरीतील अनेक घरांच्या किमती संबंधित उत्पन्न गटातील लोकांच्या आवाक्या बाहेर आहेत. विक्रोळीतील 1221 घरं मध्यम उत्पन्न गटासाठी असली तरीही त्यांच्या किमती 1.5 कोटींच्या घरात असल्यामुळे अपेक्षित अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे MIGच्या घरांसाठी उच्च उत्पन्न गटातील लोकांना अर्ज करता येणार आहेत. याला म्हाडानं मंजुरी दिली असून त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्याकरता लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवली जाणार आहे. म्हाडानं मुंबईतल्या 2640 घरांच्या विक्रीसाठी मार्चमध्ये लॉटरी जाहीर केली होती. त्यामुळे मुंबईतील घरांना सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा असतानाही कमी कर्ज असल्यानं म्हाडानं 15 दिवसांची मुदतवाढ दिली होती. तसंच विक्रोळी इथल्या मध्यम उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती 7.5% कमी करण्यात आलेल्या आहेत. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आतापर्यंत 70,000 अर्ज आले असून सुमारे 47,000 जणांनी अनामत रक्कम भरून आपला अर्ज अंतिम केलाय. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात रशियाची. इंधन टंचाईच्या काळात भारताला मित्र देश रशियाकडनं दिलासा मिळालाय. ऊर्जा पुरवण्याशी संबंधित सर्व करार कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जातील. कोणत्याही परिस्थितीत रशिया भारतासोबतच्या हितसंबंधांना धक्का पोचवेल असं काहीही करणार नाही, अशी ग्वाही रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांनी दिली आहे. दिल्ली दौऱ्यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत लाव्रोव्ह यांनी याबाबत आश्वासन दिलं. लाव्रोव्ह म्हणाले की ऊर्जा पुरवठ्याच्या बाबतीत रशियानं कधीही भारतावरील आपली जबाबदारी टाळली नाही. रशियाकडनं होणाऱ्या पुरवठ्यासंदर्भात भारताच्या हितसंबंधांना कोणताही धक्का पोचणार नाही अशी हमी मी देतो. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. सध्याची स्पर्धा आमच्या द्विपक्षीय संबंधात अडथळे आणणार नाही. रशिया भारताला गॅस, तेल आणि कोळसा यांसारख्या हायड्रोकार्बनचा पुरवठा सातत्यानं करतोय. भविष्यात हे सहकार्य सुरूच राहील. पॉडकास्टची तिसरी बातमी दुकानांवर मराठी देवनागरी लिपीत नामफलक लावण्याबाबतची. मुंबईत दुकानं आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत नामफलक लावण्याबाबत मुंबई महापालिकेनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या दुकानांवर अद्याप मराठी पाट्या लागलेल्या नाहीयेत त्यांना एका महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशारा उपमहापौर संजय घाडी यांनी दिलाय. मुंबईत सुमारे 9 लाख दुकानं आणि आस्थापनं आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 1.25 ते 1.5 लाख आस्थापनांचं सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. उर्वरित सर्वेक्षणाचं काम तातडीने पूर्ण करून 15 दिवसात त्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. मोठ्या आस्थापनांवर प्रथम कारवाई. या मोहिमेत प्रथम पंचतारांकित हॉटेल्स, मोठ्या कंपन्यांची कॉर्पोरेट कार्यालयं आणि सेलिब्रिटींच्या मालकीच्या आस्थापनांना लक्ष केलं जाणार आहे. मोठ्या व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन केलं तर त्यांचं अनुकरण सर्व स्तरांवर होतं असं मत उपमहापौरांनी व्यक्त केलं. असे नामांकित हॉटेल्स ना यापूर्वीच नोटिसेस धाडण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात दिल्ली उच्च न्यायालयाची. देशातली एक संपूर्ण पिढी उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं ठणकावत दिल्ली उच्च न्यायालयानं ॲपल आणि गुगल या कंपन्यांना त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या मोबाईल ॲपवर कठोर कारवाई करण्यास सांगितलेलं आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश तेजस करिया यांच्या खंडपीठासमोरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ॲपलचे ॲप स्टोअर आणि गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या मोबाईल ॲपवर नाराजी व्यक्त केली आहे. अशा प्रकारच्या ॲप्लिकेशनवर कोणी आक्षेप घेतल्यावर कारवाई करण्याऐवजी गुगल आणि ॲपल यांनी अशी ॲप्लिकेशन त्यांच्या स्टोअरमध्ये अपलोड होतानाच त्यावर कारवाई करणं आवश्यक आहे असं न्यायालयानं सुनावलंय. पॉडकास्टची पाचवी बातमी अमूलची. अमूल दुधाची विक्री करणारा गुजरात सहकारी दूध वितरण महासंघ हा देशभरात दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतोय. ही दरवाढ आजपासून लागू होतेय. उत्पादन आणि परिचालन खर्चात झालेली वाढ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं फेडरेशननं प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं. यापूर्वी 1 मे 2025 रोजी दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा क्षेत्रातनं. कुस्ती क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याला आजपासनं छत्रपती शाहू महाराज क्रीडा संकुलात सुरुवात होतेय. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच होणाऱ्या या स्पर्धेसाठी देशभरातील तब्बल 800 नामांकित पुरुष आणि महिला कुस्तीपटू हिंद केसरीच्या किताबासाठी आपलं कसब पणाला लावणार आहे. रोमहर्षक असे सामने पाहण्यासाठी राज्य आणि देशभरातील कुस्तीप्रेमींची पावलं आता साताऱ्याकडे वळणार आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता आमिर खानची. अभिनेता आमिर खानचा मुलगा जुनैद खानचा अलीकडेच प्रदर्शित झालेला एक दिन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. चित्रपटाच्या या अपयशामुळे निर्माता या नात्यानं आमिर खान भावनिकरित्या दुखावला गेल्याची माहिती स्वतः जुनैदनं दिली आहे. आमिर खान या अपयशाकडे केवळ आर्थिक नुकसान म्हणून न पाहता कलेचा गौरव या दृष्टीनं पाहतो असंही जुनैदनं स्पष्ट केलं. या चित्रपटाकडनं मोठी अपेक्षा होती, मात्र पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवली. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च विशाल करमरकर.